हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. SY BComचा कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग हा जो स्पेशल सब्जेक्ट आहे म्हणजे कॉस्टिंग फर्स्ट, याचे आपण इंट्रोडक्शन पाहिली. आज आपण या व्हिडिओमध्ये बेसिक कन्सेप्ट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग याचा जो पहिला टॉपिक आहे कॉस्टिंग मधला, त्याच्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट एक छोट्याशा व्हिडिओमध्ये सुरुवात करत आहोत. तुम्हाला जर अकाउंट्स कॉस्टिंग या विषयाच्या तसेच मला 11वी पासून MCOM पर्यंत अकाउंट कॉस्टिंग टॅक्सेशन आणि मॅथ्स या तुमच्या सब्जेक्टचे वेळोवेळी व्हिडिओज या चॅनलवर मिळत जातील. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहोत बेसिक कन्सेप्ट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. सुरू करूया. SK कॉमर्स क्लासेस संगमनेर, SY BCom कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पार्ट 1, बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. मित्रांनो, यामध्ये जो पहिला टॉपिक आहे तुमचा कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग मध्ये बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, यामध्ये जो पहिला पॉइंट आहे, तुम्ही मागील व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितली. जर तो बघितला नसेल तर आय बटन वर क्लिक करा. तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये जे मी पॉइंट सांगितले आहे त्या पॉइंट नुसार मी व्हिडिओ बनवत आहे. त्यातला पहिला पॉइंट आहे कॉस्ट कन्सेप्ट, कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटन्सी. तर मित्रांनो, यामध्ये व्हॉट इज कॉस्ट, कॉस्ट म्हणजे नेमकं काय. आपण कॉस्ट हा शब्द व्यवहारामध्ये अनेक वेळेला वापरलेला आहे, पण नेमकं कॉस्ट म्हणजे काय हे कॉस्टिंगच्या भाषेत, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंगच्या भाषेत आपण पाहणार आहोत. ह्याचे 4 कन्सेप्ट आहेत. जनरली सर्व विद्यार्थ्यांना कॉस्ट, कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटन्सी ही 4ही नावं समानार्थी वाटतात, परंतु त्यामध्ये फार मोठा फरक आहे. तो फरक काय आहे तो आपण जाणून घेऊया. कॉस्ट म्हणजे किंमत. पुस्तकामध्ये व्याख्या दिलेली आहे, द व्हॅल्यू ऑफ इकॉनॉमिक रिसोर्सेस यूज ॲज अ रिझल्ट ऑफ प्रोड्युसिंग ऑर डुईंग द थिंग कॉस्टेड. म्हणजे एखादी वस्तू बनवण्यासाठी, तयार करण्यासाठी जे काही इकॉनॉमिक रिसोर्स म्हणजे पैसा जेवढा वापरला किंवा जेवढ्या व्हॅल्यूचा पैसा वापरला किंवा जेवढ्या व्हॅल्यूचे इकॉनॉमिक रिसोर्स वापरले त्या व्हॅल्यूला कॉस्ट म्हटलेलं आहे. ठीक आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीची एक सिंपल डेफिनेशन आहे, कॉस्ट इज द प्राइस पेड फॉर समथिंग. कॉस्ट म्हणजे काय, एखाद्या वस्तूला आपण जेवढे पैसे देतो, जेवढे पेमेंट करतो त्या पैसे ती वस्तू खरेदी करण्यासाठी, त्याला कॉस्ट म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणता हे तर आम्हाला माहिती होतं, कॉस्ट म्हणजे पैसे, किंमत हे आम्हाला माहिती आहे. परंतु मित्रांनो, कन्सेप्ट नीट समजून घ्या. समजा एक एक्झाम्पल, सपोज दिस इज अ पेन. या पेनची किंमत काय असेल, 100 रुपीज. दिस इज कॉस्ट. ओके. मी पुन्हा हा पेन एक्झाम्पल साठी वापरतो आहे. हा पेन आहे, याची किंमत 100 रुपये, याला आपण कॉस्ट म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज कॉस्टिंग. कॉस्टिंग म्हणजे काय, तर मित्रांनो, हा जो पेन आहे या पेनची किंमत 100 रुपये का आहे हे शोधणे. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये काहीतरी मटेरियल असतं, ती वस्तू बनवण्याच्या मागे कोणीतरी श्रम घेतलेले असतात, ती वस्तू बनवण्यासाठी काहीतरी खर्च केलेला असतो. मग कोणती वस्तू बनवण्यासाठी किती खर्च केला हे सर्व गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजे कॉस्टिंग. ठीक आहे. कॉस्टिंग म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूची किंमत का आहे ती शोधणे. बघा पुस्तकामध्ये व्याख्या काय दिलेली आहे, कॉस्टिंग इज सिम्पली कॉस्ट फाइंडिंग, किंमत शोधणे. इट इज अ प्रोसेस, टेक्निक अँड प्रोसिजर ऑफ असर्टेनिंग द कॉस्ट. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत एवढी का आहे. बघा, आपण मार्केटमध्ये जातो, तुम्हाला सिमिलर दिसणारे वस्तू परंतु त्याच्या किमती वेगवेगळ्या असतात, बरोबर.
अगदी 200 रुपयाला सुद्धा शर्ट मिळतो आणि 1000 रुपयाला सुद्धा शर्ट मिळतो. दिसायला सारखेच असतात, परंतु त्याचं मटेरियल वेगवेगळं असतं, म्हणून त्याची किंमत वेगळी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत का एवढी आहे हे शोधणे, त्याला आपण कॉस्टिंग म्हणतो. पुढे काय म्हटलं, कॉस्टिंग कॅन बी कॅरीड आउट बाय द प्रोसेस ऑफ अरिथमेटिक मेमोरेंडम स्टेटमेंट्स. बघा, जे काय आपण स्टेटमेंट बनवलेले आहेत, म्हणजे तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा तुम्ही जे काही हिशोब लिहिलेला असेल त्यावरून कॉस्टिंग केलं जातं. द कॉस्ट मे बी आयदर असर्टेन फ्रॉम द हिस्टोरिकल कॉस्ट. हिस्टोरिकल रेकॉर्ड्स म्हणजे जी गोष्टी आपण जे खर्च करून बसलो, जे खर्च केलेले आहेत त्यांचा हिशोब करून आपण एखाद्या वस्तूची किंमत ठरवू शकतो, किंवा दॅट इज आफ्टर दे हॅव बीन इनकर्ड, और किंवा बाय द प्रीडिटरमाइंड स्टँडर्ड अँड अनालिसिस ऑफ व्हरायन्सेस बिटवीन द स्टँडर्ड अँड ऍक्च्युअल. आता हे व्हरायन्सेस, स्टँडर्ड, ऍक्च्युअल हा कॉस्टिंगचाच भाग आहे. हे टेक्निक्स ऑफ कॉस्टिंग आहे, हे आपण नंतर शिकणार आहोत. म्हणजे आपण भविष्यात किंवा मला एखादी वस्तू बनवायची आहे, मग ती वस्तू बनवण्यासाठी मला कोणतं मटेरियल लागेल, त्याची किंमत किती असेल, किती मजुरी लागेल, त्याला किती पैसे द्यावे लागतील, म्हणजे जे घडणार आहे त्याचं सुद्धा आपण कॉस्टिंग करू शकतो. by using the marginal costing method, that is differentiating the fixed and variable cost. आता फिक्स कॉस्ट काय आहे, व्हेरिएबल कॉस्ट काय आहे, हे सगळं आपण हळूहळू शिकणार आहोत. ठीक आहे. फंक्शन वाईज त्याचं क्लासिफिकेशन असतं, त्यामध्ये फिक्स आणि व्हेरिएबल आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपण अगोदर पाहिलं कॉस्ट म्हणजे जस्ट एखाद्या वस्तूची किंमत. नंतर पाहिलं कॉस्टिंग म्हणजे त्या वस्तूची किंमत तेवढी का आहे हे शोधणे. ओके. त्यानंतर पाहणार आहोत आपण आता कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग काय आहे, व्हॉट इज कॉस्ट अकाउंटिंग. ठीक आहे. आता अकाउंटिंग म्हणजे रेकॉर्डिंग आलं, आणि रेकॉर्डिंग म्हणजे जी काही आपण किंमत शोधली आता, ती आपण फक्त मनातल्या मनात शोधू शकत नाही ना. ते आपण काय करणार, एका कागदावरती, जर्नलवरती किंवा कोणत्या तरी फॉर्मॅटमध्ये ते लिहिण्याचं काम म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग. बघा व्याख्या काय सांगितलेली आहे. कॉस्ट अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग द कॉस्ट. अकाउंटिंग फॉर कॉस्ट. It begins with the recording of income and expenditure account and ends to the preparation of periodical statements. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय केलं जातं, एखाद्या वस्तूची किंमत शोधण्यासाठी एका फॉर्मॅट मध्ये तो हिशोब लिहायचा असतो, आणि तो हिशोब लिहिण्याच्या पद्धतीलाच आपण कॉस्ट अकाउंटिंग असं म्हणतो आहे. ओके. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये पुढे काय सांगितलं, कॉस्ट अकाउंटिंग ऍज द क्लासिफाईंग, रेकॉर्डिंग अँड ऍप्रोप्रिएट ॲलोकेशन्स म्हणजे योग्य प्रमाणामध्ये, योग्य बेसवरती त्याचं वाटप करणे. ऑफ एक्सपेंडिचर फॉर द डिटरमाइन द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट और सर्व्हिसेस, द रिलेशन ऑफ दिस कॉस्ट टू सेल्स व्हॅल्यू अँड द असर्टेनमेंट ऑफ प्रॉफिटेबिलिटी. ही जी डेफिनेशन आहे ही कॉस्ट अकाउंटंट जे वेल्डन आहे त्यांनी दिलेली व्याख्या आहे. बुकमध्ये अशा भरपूर व्याख्या आहेत, तुम्ही पाहू शकता. ओके. मित्रांनो, आपण काय पाहिलं पहिल्यांदा, कॉस्ट म्हणजे या पेनची किंमत 100 रुपये आहे. ओके. कॉस्टिंग म्हणजे या पेनची किंमत 100 रुपये का आहे, मग त्याच्यामध्ये मटेरियल आहे, ती वस्तू बनवण्यासाठी कोणीतरी मजुरी द्यावी लागली, बरोबर, काहीतरी खर्च झाला, म्हणून त्या वस्तूची किंमत 100 रुपये आहे. मग आता तिसरी गोष्ट आपण शिकतोय कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग काय आहे, ही जी आपण शोधली ना किंमत का आहे, ते कागदावरती लिहून ठेवायचं, हिशोब लिहून ठेवायचा, त्याचं एक स्टेटमेंट बनवायचं. म्हणजे याला मटेरियल किती लागलं, याला मजुरी किती लागली, याच्यासाठी खर्च किती झाला, याचं मार्जिन किती. ठीक आहे. हे सगळं लिखाण करण्याचं काम, रेकॉर्डिंगचं काम जे आहे त्याला कॉस्ट अकाउंटिंग म्हटलेलं आहे. ओके. बघा फरक परत एकदा, कॉस्ट म्हणजे फक्त किंमत, कॉस्टिंग म्हणजे ती किंमत का आहे हे शोधणे, आणि कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे शोधलेली किंमत स्टेटमेंट मध्ये लिहिणे. ओके. सिंपल. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे कॉस्ट अकाउंटन्सी. व्हॉट इज कॉस्ट अकाउंटन्सी, क्या है ये कॉस्ट अकाउंटन्सी. कॉस्ट अकाउंटन्सी बघा मित्रांनो, वस्तूची किंमत शोधण्यासाठी आणि वस्तूची किंमत लिहिण्यासाठी तुम्हाला काही फॉर्मॅट पाहिजे, काही मेथड्स माहिती पाहिजे, काही टेक्निक्स माहिती पाहिजे,
आणि हे टेक्निक्स, हे फॉर्मॅट, हे इक्वेशन तयार करण्याचं काम कॉस्ट अकाउंटन्सी करतो. म्हणजे कॉस्ट अकाउंटन्सी काय आहे पहा, इट इज द ऍप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग. कॉस्ट अकाउंटन्सी काय आहे? इट इज ऍप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग. एमसीक्यू ला बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे. डॅश डॅश इज ऍप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटन्सी. ओके, अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, मेथड्स अँड टेक्निक्स. काय आहे पाहे, हे तुमच्या जे कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्टिंग जे आहे हे कसं करायचं, म्हणजे या पेनची किंमत मला शोधायची आहे, पण कशी शोधायची यासाठी मला वेगवेगळे तंत्र, पद्धती, प्रोसेस जो सांगणार आहे तो कॉस्ट अकाउंटन्सी आहे. ठीक आहे. कॉस्ट अकाउंटिंग, मला ही शोधलेली किंमत लिहायची आहे स्टेटमेंट मध्ये, ती कशा पद्धतीने लिहायची त्यासाठी फॉर्मॅट जे पाहिजे आहे ते फॉर्मॅट बनवण्याचं काम कोण करतंय? कॉस्ट अकाउंटन्सी. बघा, सॉरी, इट इज अ सायन्स. कॉस्ट अकाउंटन्सीला सायन्स म्हटलेलं आहे, बिकॉज देर आर सर्टन किंवा डेफिनेट प्रिन्सिपल्स विच आर फॉलोड बाय कॉस्ट अकाउंटन्सी. आता ज्या ठिकाणी रूल असतात, ज्या ठिकाणी तत्व असतात, तिथे विज्ञान असतं, म्हणून कॉस्ट अकाउंटन्सीला सायन्स म्हटलेलं आहे. इट इज अन आर्ट. कॉस्ट अकाउंटन्सी आर्ट पण आहे, बिकॉज इट इज द ॲबिलिटी अँड स्किल ऑफ कॉस्ट अकाउंटंट बाय टू अप्लाय द प्रिन्सिपल्स ऑफ कॉस्ट अकाउंटन्सी. आर्ट म्हणजे कला. मग तुम्हाला ते जे फॉर्मॅट बनवलेले आहेत, जे मेथड्स आहेत ते अप्लाय करायचे असतात, आणि ते अप्लाय करण्याची ॲबिलिटी म्हणजे स्किल पाहिजे, म्हणून याला आर्ट म्हटलेलं आहे. टू सॉल्व द इंट्रिकेट अँड कॉम्प्लेक्स, इंट्रिकेट म्हणजे अवघड, डिफिकल्ट, इंट्रिकेट अँड कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स ऑफ द मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे जे आपले व्यवस्थापन आहे, मॅनेजिंग कमिटी आहे, जे कोणी कंपनी चालवतात, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी जे तंत्र मंत्र म्हणजे कॉस्ट अकाउंटन्सी तयार करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी कॉस्ट अकाउंटन्सी तयार करून देते. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण थोडक्यात पाहूया मित्रांनो. आतापर्यंत आपण काय पाहिलं? कॉस्ट म्हणजे वस्तूची किंमत 100 रुपये. ओके. कॉस्टिंग म्हणजे या वस्तूची किंमत 100 रुपये का आहे हे शोधणे. ओके. त्यामध्ये 3 गोष्टी, मटेरियल, लेबर, एक्सपेन्स, काय काय किती वापरलं ते शोधणे. त्यानंतर तिसरी कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे शोधलेली किंमत लिहिणे, रेकॉर्ड करणे, त्याला कॉस्ट अकाउंटिंग म्हणतात. ओके. आणि कॉस्ट अकाउंटन्सी म्हणजे काय? किंमत शोधायची कशी आणि लिहायची कशी, त्याचा फॉर्मॅट, सूत्र तयार करण्याचं जे काम करतं ते कॉस्ट अकाउंटन्सी. ठीक आहे. इट इज अ ब्रँच ऑफ ऍप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग. ओके. आपण थोडक्यात पाहूया मित्रांनो. हे फक्त कॉस्टिंग हे तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी मराठीमध्ये अगदी व्यावहारिक भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. थोडक्यात पाहूया डिफरन्स बिटवीन कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटन्सी. 3च कन्सेप्ट आहे पहा. कॉस्ट नाही आहे इथे. डिफरन्स, थोडक्यात डिफरन्स सांगतो. काय डिफरन्स आहे पहा. फरक स्पष्ट करा या पद्धतीने आपण घेऊया. पहिला मुद्दा घेऊया आपण पॉइंट, नंतर घेऊ कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटन्सी. ओके. यामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत स्कोप. कॉस्टिंग ही ब्रॉडर इन इट्स स्कोप. ब्रॉडर आहे. ब्रॉड म्हणजे मोठी कन्सेप्ट आहे तो, है ना. कॉस्टिंग शोधायचं आहे ना, किंमत किती आहे ती शोधायचं आहे. मग त्याला थोडासा विचार करावा लागतो, त्याला सगळ्या गोष्टी तुम्हाला शोधाव्या लागतात, त्याच्यासाठी अनालिसिस करावं लागतं. पण कॉस्ट अकाउंटिंग काय आहे? ऑलरेडी अनालिसिस केलेलं फक्त लिहायचं आहे ना, म्हणून याला काय म्हटलं? इट इज नॅरो इन इट स्कोप. ठीक आहे. आणि कॉस्ट अकाउंटन्सी काय आहे? ब्रॉडेस्ट. कारण काय शोधायचं, कसं लिहायचं याचे फॉर्मेशन बनवून करतंय कॉस्ट अकाउंटन्सी. ठीक आहे. ब्रॉडर, नॅरो, ब्रॉडेस्ट. ठीक आहे. बऱ्याच वेळेला हा फरक तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या क्वेश्चन पेपर मध्ये दिसेल. फंक्शन म्हणजे काम काय आहे, कार्य काय आहे. कॉस्टिंगचं काम काय आहे? ओके. इट इज रिलेटेड असर्टेनमेंट ऑफ कॉस्ट म्हणजे वस्तूची फक्त किंमत शोधायचं काम आहे, है ना. का बरं एवढी किंमत आहे हे शोधणे. नंतर कॉस्ट अकाउंटिंगचं काम काय आहे? इट इज रिलेटेड रेकॉर्डिंग ऑफ कॉस्ट. शोधलेली किंमत तुम्हाला नोंद करायची आहे स्टेटमेंट मध्ये, त्याला आपण कॉस्ट अकाउंटिंग म्हणतो. आणि तिसरं
इट इज रिलेटेड विथ फॉर्मेशन ऑफ कॉस्टिंग प्रिन्सिपल्स, मेथड्स अँड टेक्निक. म्हणजे याचं काम काय आहे, तुम्हाला कॉस्टिंगसाठी आणि कॉस्ट अकाउंटिंगसाठी जे काही प्रिन्सिपल्स पाहिजे, जे काही मेथड्स पाहिजे आहेत, जे काही टेक्निक्स पाहिजे आहेत, हे तयार करण्याचं काम कॉस्ट अकाउंटन्सीचं आहे. ठीक आहे. तिसरा पॉइंट आहे पहा मित्रांनो, पिरियडिसिटी ऑफ फंक्शनिंग. याचं कालावधी किती असतो. व्हेन कॉस्ट अकाउंटन्सी एंड्स द कॉस्टिंग स्टार्ट. जेव्हा कॉस्ट अकाउंटन्सीचं काम पूर्ण होईल ना, म्हणजे ज्या वेळेला त्यांनी प्रिन्सिपल्स तयार केले, त्यांनी मेथड्स तयार केले, त्यांनी टेक्निक्स तयार केले, तेव्हा कॉस्टिंगचं काम सुरू होतं. ठीक आहे. मग कॉस्ट अकाउंटिंगचं काम सुरू केव्हा होतं, जेव्हा कॉस्टिंगचं काम जेव्हा शोधून होईल तेव्हा लिहिल्यास सुरुवात होईल ना. म्हणजे इथे काय, व्हेन कॉस्टिंग एंड्स देन कॉस्ट अकाउंटिंग स्टार्ट. ठीक आहे. बघा नीट समजून घ्या. जेव्हा तिसरं म्हणजे कॉस्ट अकाउंटन्सी संपतं तेव्हा पहिलं सुरू होतं. कोण, कॉस्ट अकाउंटन्सी, कॉस्टिंग. दुसरं कॉस्ट अकाउंटिंग केव्हा सुरू होईल, जेव्हा पहिलं संपेल तेव्हा दुसरं सुरू होईल. इट इज कॉस्टिंग एंड देन कॉस्ट अकाउंटिंग स्टार्ट. आणि कॉस्ट अकाउंटन्सी हे सगळ्यात पहिल्यांदा झालं पाहिजे ना. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हटलं, इट इज अ स्टार्टिंग पॉइंट ऑफ ऑल. म्हणजे सर्वात पहिल्यांदा कॉस्ट अकाउंटन्सी येईल, नंतर कॉस्टिंग येईल, नंतर कॉस्ट अकाउंटिंग येईल. ठीक आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला आता पुढचा पॉइंट दिसणार नाही, मी थोडं बाजूला होतो. पुढे पहा, इथे द पर्सन्स इन्व्हॉल्व. कोण कोण पर्सन इन्व्हॉल्व असतात त्यामध्ये द पर्सन इन्व्हॉल्व इन कॉस्टिंग आर जनरली कॉस्ट अकाउंटंट्स. जे पर्सन्स असतात ते जनरली कोण असतात, कॉस्ट अकाउंटंट्स असतात. कॉस्ट अकाउंटंट म्हणजे कोण, CWA. ओके. त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग साठी कोणाचं काम असतं, रेकॉर्डिंग करायचं आहे. म्हणजे तिथं क्लर्कचं काम आहे, क्लेरिकल वर्क आहे ना. मग क्लेरिकल वर्क काय करायचं तुम्हाला. ठीक आहे. आणि त्यानंतर द पर्सन्स, पुढे काय, एक्सपर्ट पर्सन्स इन द फील्ड ऑफ कॉस्ट अकाउंटन्सी सच ॲज मॅनेजमेंट अकाउंटंट कॅन बी परफॉर्म कॉस्ट अकाउंटन्सी. बघा परत एकदा, पर्सन्स इन्व्हॉल्व. कॉस्टिंग मध्ये कोण पर्सन्स असतात, कॉस्ट अकाउंटंट असतात. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये कोण पर्सन्स असतात, क्लर्क्स असतात. त्यांचं फक्त रेकॉर्डिंगचं काम आहे. ठीक आहे. क्लिनिकल वर्क आहे. आणि कॉस्ट अकाउंटन्सी रूल्स तयार करायचे, प्रिन्सिपल्स तयार करायचे, मग तिथे एक्सपर्ट लागतात. ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचे कॉस्टिंगची कन्सेप्ट तुम्हाला जर समजली तर पूर्ण कॉस्टिंग म्हणजे कॉस्टिंग फर्स्ट, कॉस्टिंग सेकंड आणि कॉस्टिंग थर्ड हा संपूर्ण सब्जेक्ट तुम्हाला सोप्या पद्धतीने जाणार आहे. आणि जर समजले नाही तर मग आपण स्पेशल घेऊन समजत नाही. ठीक आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे मागील व्हिडिओ सुद्धा पहा. तुम्हाला वेळोवेळी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन सुद्धा मिळतील. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.